नमस्कार. वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. उन्हाळ्याचा सीझन सुरू आहे आणि बाजारामध्ये मस्त भरपूर प्रमाणामध्ये आंबे आलेले आहेत. तर आज आपण ही अशी मस्त दाटसर, क्रीमी आणि चवदार अशी मँगो लस्सी बनवूया. ही लस्सी बनवायला अगदी सोपी आहे. अगदी कमीत कमी साहित्यात बनवून तयार होते. त्याचबरोबर दाटसर आणि क्रीमी बनवण्यासाठी काही टिप्स दिलेल्या आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. लस्सी बनवण्यासाठी इथे मी एक हापूस आंबा घेतलेला आहे. आंबा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर मी इथे 2 ग्लास लस्सी बनवणार आहे. त्यासाठी हा मध्यम आकाराचा आंबा आपल्याला लागणार आहे. आंबा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आंबा कट करताना आपल्याला आंब्याचे अशा प्रकारे 2 स्लाइस करून घ्यायचे आहेत आणि त्याला मधून अशा प्रकारे कट द्यायचे आहेत. दुसऱ्या साईडने सुद्धा अशाच प्रकारे कट देऊया आणि इथे तयार झालेले क्यूब्स आपल्याला चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचे आहेत. आणि इथे मी आंबा कट करून घेतलेला आहे. सर्व क्यूब्स त्याचे अशा प्रकारे काढून घेतलेले आहेत. कट केलेला आंबा आपल्याला 1 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे. आंबा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे लस्सी मस्त थंडगार आणि दाटसर तयार होते. त्यानंतर इथे मी 1 बाउल एवढा दही घेतलेला आहे. तर इथे मी फुल क्रीम दुधाचं दही वापरलेलं आहे. त्यानंतर कट केलेल्या आंब्याच्या फोडी आपण यामध्ये घालून घेऊया. तसेच 2 चमचे साखर घालूया. साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. त्यानंतर लस्सी छान क्रीमी आणि मलाईदार होण्यासाठी यावर आपण दुधावरची साय घालूया. तर मी ही अर्धा लिटर दुधावरची साय यामध्ये घातलेली आहे. हे सर्व आता आपण मिक्सरवर बारीक करून घेऊया. आणि इथे मस्त आपली दाटसर अशी लस्सी बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता लस्सी अगदी दाटसर झालेली आहे. त्याचबरोबर ही अगदी मस्त क्रीमीसुद्धा झालेली आहे. लस्सी मलाईदार होण्यासाठी यामध्ये आपल्याला दुधावरची साय घालायची आहे. त्याचबरोबर लस्सी छान दाटसर होण्यासाठी आंब्याचं प्रमाण आपल्याला अगदी व्यवस्थित घ्यायचं आहे. आंबा कमी असेल तर लस्सी दाट होत नाही, ती पातळ होते. त्यानंतर सजावटीसाठी यावर आंब्याच्या फोडी घालूया. त्याचबरोबर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया. आणि मस्त दाटसर आणि मलाईदार अशी मँगो लस्सी बनवून तयार आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच शेजारील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. परत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.